केली ना तर बघा ना, ऑलमोस्ट कुठला स्टॉक असा दिसतोय तुम्हाला की जो खूप वाढलाय? 402.50, 403 आणि 410, म्हणजे ऑलमोस्ट 7-8 रुपयाचा डिफरन्स जास्तीत जास्त आजच्या मार्केटमध्ये. म्हणजे मग ह्याला कुठलं मार्केट म्हणतो आपण? कोणी सांगू शकेल? मार्केट साइडवेज. साइडवेज नाही. अजून गुड ट्राय. कंसोलिडेशन. एकाच ठिकाणी, म्हणजे थोडं इकडे थोडं तिकडे, लाईक दॅट. सो आजच्या याच्यात आपण झिरो लॉस स्ट्रॅटेजी, रॅट स्ट्रॅटेजी आणि मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी वापरू शकतो. मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी पर्टिक्युलर जर तुम्हाला आता उद्या एक्सपायरी आहे, आज वेनसडे, आज बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, उद्या एक्सपायरी आहे, उद्याच्या एक्सपायरीमध्ये मला कुठल्या स्टॉकमध्ये फ्लक्च्युएशन मिळेल हे कसं आपण ठरवू शकतो, तो पण एक एक्सपायरी स्ट्रॅटेजीवर आपण आज काम करूया. एक्सपायरी स्ट्रॅटेजीवर काय काम करू शकतो आपण, ही व्हिडिओमध्ये नाहीये. न्यूजपेपरमध्ये कॉलम वाचला? जर न्यूजपेपर खरोखर नीट वाचला असेल तर बाय ऑन डीप, सेल ऑन राईट. त्याच्यानंतर मी स्ट्राईक प्राइस कशी सिलेक्ट केली आहे, अप्रॉक्सिमेटली स्टॉकची मुवमेंट बघून मी स्ट्राईक प्राइस सिलेक्ट केली आहे, किंवा तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्स बघून पण सिलेक्ट करू शकता स्ट्राईक प्राइस. दोन्ही स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला आता मला सांगायचं की मला प्रॉफिट कसा होईल आणि मी कुठे प्रॉफिट बुक करू, हे आता चॅलेंज तुम्हाला देते मी. जे पण डोक्यात येईल सांगा, म्हणजे माझं कन्फ्युजन दूर होईल की तुमच्या डोक्यात काय कन्फ्युजन चालू आहे. मॅम, जो ग्रीन मध्ये राहील तो प्रॉफिट बुक करून घ्यायचा हम्म. आधी. हम्म. आणि बरोबर आहे का तुमच्या? झिरो लॉस स्ट्रॅटेजी आपण कधी करणार आहोत? जेव्हा तो स्टॉक खूप अनसर्टन आहे आणि आपल्याकडे मार्जिन कमी आहे, आपल्याला झिरो रिस्क घ्यायची आहे आणि भरपूर प्रॉफिट कमवायचा आहे, त्यावेळेस तुम्ही झिरो लॉस स्ट्रॅटेजीमध्ये काम करणार आहात. रिस्क घ्यायची आहे आणि भरपूर पैसे कमवायचे आहेत, थोडाफार लॉस द्यायला तयार आहात, गो विथ द मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी. जो 100% लॉस होणार आहे त्याच्यावर तुम्हाला, जर तुमचा ट्रेड चुकला तरी पण हार्डली 5%, 0.5%, 0.10% तुम्हाला लॉस होण्याचे चान्सेस आहेत मनी मॅग्नेटमध्ये. झिरो लॉसमध्ये नो लॉस, बिलकुलच लॉस नाहीये. कुठेतरी लॉस दिसतोय का आता या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला, की कुठूनही खाली जरी आला वर जरी गेला तरी लॉस तर नाही होणार आहे आणि तुम्ही हार्डली काही मार्जिनमध्ये फ्युचर करू शकताय? हा कन्सेप्ट थोडासा चांगला वाटतो मला नेहमी, की 22,000 दोन लॉट येत आहेत म्हणजे गुड. निफ्टी तर हार्डली 10-15 हजारात होते दोन लॉट, ते पण ओके. सो मार्जिन कॅल्क्युलेटर पण मी तुम्हा लोकांना आता शिकवलं. मार्जिन कॅल्क्युलेटर समजलंय कसं कॅल्क्युलेट करायचंय ना? ऑन पेपर, ऑन पेपर करून बघा, बाय करून बघा, सेल करून बघा, दुनियाभरचे ट्रेड. आता तुम्ही बघा ना, इथे जे मी केलंय ना, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, माझ्याकडे असे बंच ऑफ पेपर्स आहेत जे मी एवढे ट्रेड करते. म्हणजे आता मी सुरतला चालली आहे, मला माहितीये तिकडची लोक मला काय प्रश्न विचारणार आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरे मी माझ्याकडे आधीच तयार करून ठेवेन. कदाचित तिथे काही वेगळा प्रश्न मला मिळाला तर त्याच्यावर पण उत्तर तयार करायला मी रेडी असेल आणि तो तुमच्या लोकांसोबत शेअर करायला पण मी रेडी असेल. तर ते एक्सपिरियन्स जसं जसं तुम्ही ऑन पेपर घ्याल ना, इझी पडेल. मार्केट कुठेच नाही जाणार आहे, तुम्हाला जेवढा स्टडी करायचा पेपरवर करा, मार्केट आपल्याला बाहेर काढू शकतं, चान्सेस जास्ती आहेत. काय ते तुमच्याकडे आल्यापासून तो कॉन्फिडन्स आला, मला प्रॉब्लेम नाही. काल पण 7,500 आले. अरे वा, एवढं काय नाही. कॉंग्रॅच्युलेशन. एक ते दाल भारतचा कॉल घेतलेला 19ला घेतलेला, 19.8 33 ला विकला. ग्रेट ग्रेट, पण नंतर खाली पण कॉंग्रॅच्युलेशन. आला, 20-22 आला, पण मी बाहेर निघालो होतो. हा, हे खूप ऍक्च्युली मला हे विचार महत्वाचं. याच्यात थोडा, हा मी बघितलं, वेट केला ना की ते आपल्या रेटला आला की निघून जायचं, थांबायचं नाही. एक्झॅक्ट. पण हे निफ्टीमध्ये जे दिलंय, बघा आता तुम्ही दालमिया भारत बोलला. दालमिया भारत मध्ये काय न्यूज आहे ते खूप मॅटर करतं. डिव्हिडंड देणार आहे, बोनस देणार आहे,
त्यांचं काय रेकॉर्ड डेट्स आहेत. तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही स्टॉकमध्ये पण वापरू शकता. पण पर्टिक्युलर आता जी स्ट्रॅटेजी दिली ना ऑप्शनची पेअर स्ट्रॅटेजी, ती तुम्ही फक्त इव्हेंटला वापरलात तर जास्ती बेटर होईल, ज्या स्टॉकमध्ये मुवमेंट आहे. जसं आता परवा आयडियाची न्यूज सांगितली होती, तुम्ही मला सांगा आयडियामध्ये जर हे केलं असतं, मी ही स्ट्रॅटेजी सेम आयडियामध्ये केली आहे, मला 3 लाख रुपये आलेत एका ट्रेडमध्ये. ठीक आहे, मला 3 लाख रुपये आलेत एकाच ट्रेडमध्ये. मी आयडिया म्हणजे सहज 10-15 फोन तर विकत घेऊ शकेन, एवढे पैसे देऊन गेलाय. म्हणजे iPhone 16चे पैसे आयडिया मला परवा देऊन गेलाय असं म्हणेन मी. सो करा, फक्त रेंज आता जसं मी 500 घेतली बिकॉज ऑफ इव्हेंटच्या हिशोबाने, की तेवढं फ्लक्च्युएशन असेल इव्हेंटला. बजेट, इलेक्शन्स, आता इलेक्शन्स पण आहेत परत 2-3 महिन्यामध्ये, तेव्हा ही स्ट्रॅटेजी यूज करा. बँक रेपो रेटच्या पॉलिसीला यूज करा. भरपूर इव्हेंट्स असतात मार्केटमध्ये, आये दिन इव्हेंट्स आहेत. आज रात्री टेक्निकल सुरू करूया, उद्या पाहिजे तर परत भेटूया ऑनलाईन. लिंक काही सेकंदात संपेल. परत जॉईन करायचं आहे की झालंय समाधान? मॅम इक्वेस्ट चॉईसचं जे आहे ना